उद्धव ठाकरेंपाठोपाठ एकनाथ शिंदेंनीही आपल्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतली आहेत। एकनाथ शिंदेंचा निर्णय अंतिम राहील आणि सगळे आमदार त्या निर्णयाला बांधील राहतील असं या शपथपत्रात लिहिलं गेलंय। भविष्यात ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतल्याचं बोललं जात आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंच्या बंडाचा मोठा फटका बसला, पण आता एकनाथ शिंदे नेमकं का शपथपत्र लिहून घेतायत आणि काय मजकूर आहे त्या शपथपत्रात? नक्कीच आपण पाहतोय की एकदा जर जीभ बाजली की आपण ताकही फुकून पितो, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे हे देखील प्रत्येक पाऊल हे जबाबदारीने टाकताना पाहायला मिळत आहेत। गतवेळी झालेल्या शिवसेनेच्या बंडातनं मोठा धडा घेत आता ठाकरेंपाठोपाठ शिंदेही आपल्या आमदारांकडनं प्रतिज्ञापत्र लिहून घेत आहेत। काल झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय झाले, त्याचबरोबर आमदारांकडनं प्रतिज्ञापत्र घेतलेलं आहे निवडून। त्यामध्ये पक्षातील मुख्य नेते यांचा निर्णय अंतिम राहणार असून त्या निर्णयाशी सर्व आमदार हे बांधील असणार आहेत असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे। पक्षातील सर्व नियम अटी त्याचबरोबर पक्षशिस्तीचे पालन केले जाईल असा देखील आशय आहे आणि मुख्य नेता म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेल्या सर्व अधिकारांचं ते पालन करू शकतात ह्याचं देखील म्हटलेलं आहे। त्यामुळे सर्वच आमदारांकडनं हे प्रतिज्ञापत्र लिहून घेतलेलं आहे। भविष्यात ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली जाते का अशी चर्चा आता होऊ लागली। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।